हलकेच साद आली, हलकेच याद आली, स्वप्नातल्या सुखाला हलकेच जाग आली. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. काही गोष्टी ना इतक्या ठळकपणे मनावर कोरल्या गेलेल्या असतात की 25 वर्षांनंतर देखील त्या जशाच्या तशा आठवतात. जाताय ना? माझी मुलगी गौरी आहे ना, ती इथे कुठे आहे मला नाही माहित. अहो मग सरळ तिला फोन करा. हा हा हे बरोबर. वॉचमन. हा मॅडम. काय अभिमन्यू सर आले का? नाही मॅडम, अजून नाही आले. काय चाललंय तुमचं? कोण येथे? नाही, नेमका पगार तुम्ही कसला घेता? इथे गप्पा मारण्याचा? मॅडम ऐका ना, ते माझ्या बरोबर गप्पा मारत नव्हते हो, ओरडू नका त्यांना. काय आहे, माझी लेक आहे ना, घरी डबा विसरून गेली हो, तिचा डबा द्यायला आलो होतो. एक काम करता का तुम्ही, द्याला डबा. हो मी काय केलं ते? हे बघा, अन्नाचा असा अपमान झालेला मला अजिबात आवडत नाही. आणि खरं तर चूक ना तुमच्या मुलीची आहे. आणि इतकी वेंधळी मुलगी आहे, डबा विसरून जाते. कॉलेजमध्ये तरी काय अभ्यासात लक्ष देत असणारे कोणास ठाऊक. नाही ती या कॉलेजमध्ये शिकत नाही. कॅन्टीन आहे ना, कॅन्टीन, तिथे नोकरी करते. गौरी पाचपुते नाव आहे तिचं. दॅट कॅन्टीन गर्ल. तिचे वडील आहात तुम्ही. ती आता इथे काम करतच नाही. कॉलेजमधून बाहेर काढलंय तिला. गेली तुमच्या मुलीची नोकरी. निघा. दादा दादा. अहो खरंच माझ्या मुलीला काढलं का? त्या मॅडम रागाच्या भारात बोलून गेल्या ना. नोकरी गेली माझ्या मुलीची. हलकेच साद आली, हलकेच याद आली, स्वप्नातल्या सुखाला हलकेच जाग आली. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. आता हे बघ, ही कुठली याच्या मैत्री जी फ्रेंडशिप डे शिवाय झाली. त्यात स्पर्श नाही पण हर्ष. हो हो. ज्यात गप्पा नाहीत पण संवाद. हो हो. ज्यात फक्त पाहणे आणि कल्पनेत वाहून जाणे. हो हो हो. कमालीचा फालतू लिहिलंय. वा. अरे यार, या ज्युनियर्सना काही लिहिता येतं की नाही? कसलं बंडल लिहितात रे. हो ना. आता हे बघा, जगायला श्वासाची नाही तर श्वासाचीच गरज असते असं लिहून श्वसन नलिकेचं चित्र काढलंय सरांनी. प्रेम आणि मैत्री यातील दुवा असतो मित्र. वा. आणि आपल्याला कधीच सोडून जाणार नाही याची खात्री असते मैत्री. म्हणून प्रेमाआधी मैत्री व्हावी. क्या बात आहे. कमाल यार. माइंड ब्लोइंग पॉज. हे पण फक्त कमाल नाही या, चॅलेंजिंग म्हण. खरंच यार माई, तुझ्या थॉटला चॅलेंज केलंय कोणीतरी. अरे पण आता जगायला श्वासाची गरज असते, मैत्रीची का प्रेमाची, हे ठरवणार कोण? कोण आहे कोण हा न्यूकमर? हा नाही, ती. काय? अरे तीच जिने पहिल्याच दिवशी त्या मुलाच्या खाडकन कानाखाली वाजवली होती नाही का? ओ भाई, अरे डेरिंग है उस लड़की में. ए माई, पर उसका कुछ करना पड़ेगा. नाही म्हणजे आपल्या सिनियरची काही वट पाहिजे की नाही, नाहीतर नंतर कठीण होऊन बसेल सगळं. बघू
ए बाबा अरे काय करतोय? काल आमच्या वर्गाला तुम्ही मैत्रीवर निबंध लिहायला सांगितला होता. आम्ही तो सिनियर्स कडे चेक करण्यासाठी सुद्धा दिला होता. हो आय मीन मग सॉरी, पण तो निबंध मी सुद्धा लिहिला होता, पण मला माझा निबंध परत नाही मिळालाय. काय? हा म्हणजे ते पानच नाहीये वहीत. शक्यच नाही. अहो मी खरं सांगतेय. चांगली आहे. निबंध न लिहून स्वतःला वाचवण्याची ही कल्पना चांगली. पण मी खोटं का बोलू? काय रे, तुम्ही वाचलाय काहीचा निबंध? हा सी. आणि हो, निबंध नाही लिहिला तर त्यासाठी वेगळी शिक्षा ठरलेली. बरं हे बघा, मी निबंध लिहिला होता, त्यामुळे मी कुठलीही शिक्षा भोगणार नाहीये. पण खरं सांगू, निबंध जरी लिहिला नसेल तर इतिहास मात्र छान लिहाल तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, मान्य करूयात की तू निबंध लिहिलाय. पण मग तसं असेल तर तुझ्या निबंधाच्या पहिल्या 2 ओळी सांग. अगं तू जो लिहिलायस तो अभिचाच थॉट आहे. आता त्याला क्रॉस करायला गेलीस तर सिनियर्स वैतागतील. मग आता मला नाही माहित. ओ ज्युनियर, काही ठरतंय का? तर मग आता रोज एक निबंध लिहून मला दाखवायचा. ही तुझी पनिशमेंट. अभिमन्यू. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. हे श्वास भास झाले, चाहूल हूल झाली, डोळ्यांपुढून काही वर्षे निघून गेली. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. बाबांचा फोन. हॅलो गौरी, बाळ तू कुठे आहेस? मी तर कॉलेजमध्ये आहे ना. मी तुझ्या कॉलेजला आलोय. तुझा डबा घेऊन आलो होतो. इथे मला तुझ्या कॉलेजच्या शिक्षिका भेटल्या. त्यांनी मला सांगितलं की तुला नोकरीवरून काढून टाकलंय. खरं आहे का हे बाळ? नाही नाही, असं काही नाहीये बाबा. अहो मी कॉलेजच्याच कामासाठी बाहेर आलीये ना. ठीक आहे, काही काळजी करू नको. नोकरी गेली तर. मी आणि आईने ठरवलंय की आपला अगरबत्त्यांचा व्यवसाय ना खूप वाढवायचा. तू नको काळजी करू. मला ना आता तुम्हाला सगळं सांगत बसायला वेळ नाहीये बाबा. मी तुम्हाला म्हंटल ना, काहीतरी गैरसमज झाला असेल. हा, तुम्ही नका काळजी करू. मग त्या मॅडम मला असं का म्हणाल्या? तुमची तब्येत नक्की बरी आहे ना? मी सकाळी तुमची औषधं घेतली आहेत बरं का दुकानातनं. तुम्ही नका काळजी करू. मी आले ना की मी तुम्हाला औषधं देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हा असेल झाला असेल गैरसमज. तू लवकर घरी ये आणि नक्की काय झालंय ते मला सविस्तर सांग. हो सांगते. बरं तुम्ही पण घरी व्यवस्थित जा आणि पोचलात की कळवा मला. हा ठीक. दादा नाही काढलं तिला नोकरीवरून? काहीही करून अभिमन्यू सरांना सांगावंच लागेल. माझ्या नोकरीचा आणि बाबांचा प्रश्न आहे. काय आहे? सॉरी मॅडम. सॉरी काय सॉरी? माझा टेबल दर तासाला पुसायचं. पुन्हा इथे जर डाग दिसले ना
तर मी नोकरीवरून काढून टाकी ना. डू यू गेट दॅट? माझी पुस्तकं असतात इथे. मॅम सर टेस्ट घेणार होते, त्याबद्दल काय बोलले का? एक्सक्यूज मी, काय चाललंय तिथे? या आत या. अफवा पसरवताय का सरांबद्दल गॉसिप चाललंय? सर या आठवड्यात एक टेस्ट घेणार होते, सो ती कधी घेतली जाईल हेच विचारण्यासाठी आलो होतो. मॅम खरंच सगळ्यांचं नुकसान होत आहे, त्यामुळे प्लीज. नुकसान त्या कॅन्टीन मधल्या मुलीमुळे होत आहे आणि म्हणूनच मी तिला कामावरून काढून टाकलंय. लिसन, डोंट वरी, मी बोलीन सरांशी. मी त्यांची समजूत काढीन आणि त्यांना परत इथे घेऊन येईन. पण या सगळ्याच्या बदल्यात मला तुम्हा सगळ्यांकडून एक प्रॉमिस हवंय. येस मॅम. आमच्या दोघांच्या नकळत जर त्या मुलीनी पुन्हा या कॉलेजच्या प्रिमाइसेस मध्ये पाऊल जरी ठेवायचा प्रयत्न केला तर आम्ही तिला बाहेर काढू. येस मॅम. ग्रेट, दॅट्स गुड. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. दादा मी आता अभिमन्यू सरांना भेटू शकते? ही घरातली कामं करायला आली, हिला अभिपाशी काय काम असणार? अरे हा, हिचा क्लास जॉईन करायचा असणार. चला आपल्या स्कीम पतीच्या माथी मारू. दादा अभिमन्यू सर. हो हो, का नाही, पण त्याआधी ना तुला काही स्कीम्स घ्याव्या लागणार. स्कीम्स? हा, हे बघ, अभि सर आहेत ना, असंच कुणालाही शिकवत नाही. त्यांच्याकडे जर शिकायचं असेल तर किमान 3 स्कीम्स घ्याव्या लागतात. पण दादा मी अभिमन्यू सरांकडे शिकायला नाही आलीये. मग कशाला भेटायचंय? गौरी, जरा प्लीज जरा कुकर लावतेस का? पण प्लीज जरा शिकत्यांकडे लक्ष ठेव हा, प्लीज. हो येते. हो. एक काम कर, लादी पोचा, भांडी, कपडे सगळं करायला सांग तिला, आणि मगच अभि सरांना भेटता येईल असं सांग. पण तिला पण फक्त स्वयंपाकासाठी बोलवलं नाही ते. हे बघ, मी ना तुला तुझ्या फायद्याची गोष्ट सांगतो. त्याच पैशामध्ये ही सगळी कामं होतील. अगं दादाचे पैसे वाचतील. कळलं? हो हो हो, हा बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. हा, जा सांग तिला, जा. हो हो, सांगते सांगते. देवाने घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन. पण हा गुरुबंदरचा अर्धा परिणाम कोण? टीव्ही कस काय चालू झाला? अरे देवा, आता 1 मिनिट. नमस्कार. नमस्कार. बटन. चेतना भट, अच्छा, महिला बचाव मंचाची अध्यक्ष. होय काय? कुठे गेलाय? होय होय, दुर्दैवानं आणलंच ना आपल्या प्रेमाचं हिसकून सवयीवर आणलंच ना. मला वाटलंच होतं ही कधी ना कधी चमच्यानं माती खाणार. अरे मला घरामध्ये आवाज नको सांगून कळत नाही का? तयारी करून ठेवली आहे. आत्ता अभिमन्यू सरांच्या समोर जाऊ का? नाही, नको नको. आत्ता बाहेर गेले ना तर वाट लागेल. आणि टीव्हीचा आवाज केवढा मोठा करून ठेवलाय, बंद करा तो आधी. कुठे गेला रिमोट? पुढचे 15 मिनिटात टिकले म्हणजे झालं. रिमोट कुठे आहे? घेऊ नका, टायमिंग वाजणार. आपण दोघं सोबत आहे ना. रिमोट कुठे ठेवलाय? बिल्डिंग करून काय निघत नाही. कुठे रिमोट? एक मिनिट, तुम्ही कोण? नमस्कार, मी हेमंत पाटील, पुरुष बचाव. अरे सॉरी 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 दादा. काय चाललंय सांगून कळत नाही? सॉरी दादा, मी मुद्दाम करेल का? अरे एक नवीन मुलगी ठेवली आहे कामावर, तिने घोळ घालून ठेवलाय वाटतं सगळं. मी बघते, आता आता खरंच नाही होणार आवाज. हे काय? कुकरची शिट्टी वाजली. मी बघते. मी सॉरी 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 सॉरी. अरे तुला बोललो ना आवाज करू नकोस म्हणून. तुझ्या इतकी ना बेजबाबदार मुलगी मी आज तगत पाहिली नाहीये.
आता एक काम करतो मी ना, हा अण्णाला फोन करतो. थांब. नाही 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 प्लीज दादा, अण्णा काकांना फोन नका करू. मी करते ना, तुमची सगळी कामं करते आणि ह्यावेळेस व्यवस्थित करीन. मी काही प्रॉब्लेम नाही करणार. फक्त कामं झाली की एकदा मला अभिसरांना भेटू देत. तुम्ही जर म्हणत असाल तर मी त्यांना त्यांच्या खोलीतच भेटेन. चालेल. ए चालेल चालेल काय? आणि तुला काय ग सगळ्या खोल्या आतून बघायच्या? काय तुला माहिती नाही या मुली कशा असतात ते? तू गप्प बस. हे बघ, मी ना तुला आता तुझ्या फायद्याची गोष्ट सांग. आता सगळी कामं करायची आणि इथून निघायचं. हा जा 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 जा. जा तू आराम कर. जा 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 जा. अण्णाला नाही, दुसऱ्या कोणाला तरी फोन लावतो, मग येईल मजा. हॅलो दादा. हॅलो. एक नको, पण कुत्रावर अशी अवस्था करून ठेवलीस तू. व्हॉट? काय? व्हॉट आर यू टॉकिंग? अशी स्मृती भरून झाल्यासारखं का वागतेस तू? अर्पिताने तुला काय सांगितलं होतं? अण्णाकडून डबा पाठव. आणि तू काय केलंस? कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या मुलीला पाठवलं. मी कशाला कोणाला पाठवू? म्हणजे स्वयंपाक केला तिने, पण तिने किती घोळ घातलंय आणि अभिचा नुसता संताप झालाय. आय विल बी देअर. मी आले तिथे लगेच. काय करू? अभिमन्यू सरांशी बोलू का एकदा? सर, तीनशे, 400 आणि 500. अगं कुठे चाललीस? अहो त्या मुलीला देते ना, बिचारीने केवढं काम केलंय. मी ना तुला एक फायद्याची गोष्ट सांगतो. हा काय? ते दे इकडे. दे दे दे. सांगतो जरा. हे ठेव. हे एवढे बरोबर आहे. एवढेच? काही नको बोलूस. ती कामं करशील. हा जा तू वर जा. अशी कामं असली ना मला सांग. हा जा आराम कर. जा. हा दादा बरं झालं आलं. कामं झाली आहेत ना सगळी, मॅडमला सांगा. वा बर. हे तुझे कामाचे पैसे. नाही नाही मला पैसे नकोय. मला अभिमन्यू सरांना. हळू. बरी आहेस ना तू? मग अशी घरात काय घडलंय कळलंय ना तुला? हे बघ, तुझी जे काही काम असेल ना ते त्यांना कॉलेजमध्ये भेटून सांग. हा नाही नाही पण दादा. हे बघ, हे पैसे घे. चल. दादा दादा अहो मला त्यांना. आता जे काय करायचंय ते बाबांसाठी करावंच लागेल. अभिमन्यू सरांशी बोलावंच लागेल. मी सांगेन त्यांना की हवं असेल तर पगार कमी द्या मला, पण नोकरीवरनं काढू नका. आलीस का? आलीस? आलीस? आलीस का?
अहो हिम्मत तर जाऊच दे, तुला लाज कशी नाही वाटली इथे यायची? मॅम माझं एकदा ऐकून घ्या. मी बघ काय झालं? अगं ही कॉलेजमध्ये एवढा मोठा गोंधळ घालून ठेवला हिने, म्हणून तिकडनं बाहेर काढला तर थेट इथे येऊन पोहोचली. नाही 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 काय आहे, ज्या माणसांना बोलून केलेला अपमान कळतच नाही त्याला हाताला धरून बाहेर काढावं लागतं. चल चल मॅम चल मॅम निघ इथून.